नवी परिसरामध्ये नवी म्हणजे महापालिका क्षेत्र नव्हे, नवी म्हणजे बेलापूर, उरण आणि पनवेल तालुका या परिसरामध्ये जिथं जिथं मोकळे भूखंड आहेत आणि सिडको निविदा काढून बिल्डरकडून टेंडर भरून घेत आहेत. मात्र माझ्या असं लक्षात आलेलं आहे की 10% रक्कम जी टेंडरच्या वेळेला भरली जाते आणि ज्याच्यामध्ये जो हायस्ट असतो त्याला हे सिडको अलॉटमेंट लेटर देते आणि दिल्यानंतर तो बिल्डर पूर्ण पैसे भरत नाही, त्याचे सीमांकन होत नाही, त्याआधी त्या भूखंडाचा ताबा घेतो आणि लोकांना असं भासवतो की हा भूखंड मला मिळालेला आहे, माझा ॲग्रीमेंट झालेला आहे, माझ्या ताब्यात आहे. आणि भोली जनता ज्यांना ज्यांना घराची गरज आहे, दुकानाची गरज आहे, त्या लोकांकडून पैसे ह्या बिल्डर घेतात आणि बिल्डर घेऊन त्यांची कदाचित उद्या भविष्यात फसवणूक होऊ शकते. ते पैसे घेऊन जर सिडकोला भरले नाही आणि करार केला नाही तर मात्र जनतेची फसवणूक होईल. परंतु ह्या सर्व गोष्टी माझ्या जेव्हा लक्षात आलं, या नवी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून माजी सिडको संचालक माझ्याकडे बरीचशी लोक आली. नेरूळमध्ये आमच्या स्टेशनच्या पश्चिमेला असाच एक प्रोजेक्ट सुरू आहे. त्याचबरोबर आता नेरूळमध्ये सेक्टर 10 मध्ये एक जो भूखंड आहे तो भूखंड आणि इतर ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अशी भूखंड दिली जातात. मात्र हे 2 उदाहरणं माझ्यासमोर आहेत. तर मला तर वाटतं की अशा पद्धतीनं जर बिल्डर पूर्ण पैसे न भरता, ॲग्रीमेंट न करता आणि त्या ठिकाणी मात्र बाउंड्री मारायचं किंवा लोकांना घरं किंवा दुकानं विकून पैसे जमा करून जर सिडकोला भरत असतील तर मोठा हा फ्रॉड आहे. आणि त्या फ्रॉडमध्ये बिल्डर तर जबाबदार आहेच, परंतु अधिकारी देखील तितकेच जबाबदार आहेत. मात्र अशा गोष्टी त्यांच्या कानावर घातल्यानंतर उडवाउडीची उत्तरं दिली जातात आणि प्रत्येकजण हे माझं काम नाही, ते माझं काम नाही, हे तोडायचं माझं काम नाही, ते मार्केटिंगचं काम आहे, मार्केटिंग म्हणणारा अतिक्रमणचं काम आहे. पण अतिक्रमणचा चार्ज आणि मार्केटिंग मॅनेजरचा एकाच अधिकाऱ्याकडे असताना त्यांना बऱ्याचशा गोष्टीची माहिती दिली असताना त्याचबरोबर महानगरपालिकेचे अधिकारी देखील मग जेव्हा त्यांना कारवाई करायची असते त्यावेळेला महानगरपालिका सिडकोच्या भूखंडावर अतिक्रमण काढण्यासाठी जातात आणि सोयीनुसार मग त्यांना जेव्हा काही प्रेशर असेल तर तेव्हा म्हणणार की आमची जागा नाही, ती सिडकोची जागा आहे. आणि सिडकोचे अधिकारी मात्र कधी म्हणतात की महानगरपालिकेचं अतिक्रमण काढायचं काम महापालिकेचं आहे. मात्र त्यांना जर करायचं असेल तर सिडको डायरेक्ट येऊन अतिक्रमण काढत असते. म्हणून या सर्व गोष्टीचा विचार करता माननीय आपले उपाध्यक्ष सिडको व्यवस्थापकीय संचालक लक्ष देण्याची गरज आहे आणि पत्रकार बांधवांनी देखील याच्यावर आवाज उठवण्याची गरज आहे. तर उद्या फसवणूक झाली, रेरा कायदा आहे, मग रेरा कायदा कुठं सुरू होतो? मग हे जोपर्यंत पैसे स्वतःचे भरून भूखंड रजिस्टर करत नाही आणि शिशी घेत नाही तोपर्यंत कशी का विकतात? आणि म्हणून अशी फसवणूक इनडायरेक्टली ऑफ द रेकॉर्ड ही फसवणूक जनतेची करत आहेत. तर याच्यावर कुठंतरी नियंत्रण आणण्याची गरज आहे.